मनात दोन तारे, एक नवी कहाणी, शब्दांना मिळेल आता एक नवी वाणी, विचारांचा सो हाय हॅलो वेलकम, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे भूषण जोशी ब्लॉग. तर सुरू करूया आजचा ब्लॉग. तर आम्ही आज जातोय घृष्णेश्वर मंदिरामध्ये छत्रपती संभाजीनगरला. त्यासाठीच आज आम्ही सकाळी लवकर उठलो आणि माझ्या मुलीची एक्साइटमेंट तर खूपच जास्त होती, तुम्ही बघू शकता. आणि सकाळी सकाळी आज दारापुढे आली आहे गोमाता. गाय आली ग बेटा, स्वीटू गाय आली. म्हणून स्वीटू गायला पोळी आणायला गेली आणि गायला पोळी दिल्यानंतर आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनकडे. पपेट होते का? स्वीटूला विचारलं की कोण कोण आपण गावाला जात आहे, त्यावर तिने उत्तर दिलं आणि शेवट बघा. आजी जाते अजून बाबा. हा बाबा अजून अजून कोण? पप्पा. हा अजून आई, आई अजून काका, अजून मी, सोनू. हा छोटा बेबी जाणार. मी छोटा बेबी पण आहे. अरे वा, किती छान बेबी माझा. तर अशा प्रकारे माझ्या मुलीने स्वतःची तारीफ स्वतःच करून घेतली. हमारे यहाँ ऐसा ही होता है. नंतर रस्त्यात आम्हाला लागली तापी नदी सारंगखेड्याची. त्यानंतर मग आम्ही गाडीमध्ये हवा भरून घेतली. पाहू काका काय करताय सांगतो. काय करतोय बेटा काका? चाकामध्ये चाकामध्ये हवा भरतोय आम्ही. मदत करते काकांना. नंतर रस्त्यात जाताना एक जैन मंदिर दिसलं, जे की खूप सुंदर होतं. हा इकडे आणि रस्त्यात स्वीटूचे एका मागून एक प्रश्न चालूच होते. हो नाही, आपलं गाव मागे गेलं, इकडे दुसरं गाव असते. नंतर आम्हाला रस्त्यात लागलं पेडकाई माता मंदिर, जे की खूप सुंदर आणि छान दिसत होतं. मग लागली स्वीटूला भूक आणि ती सारखी बोलत होती, काय पाहिजे स्वीटू, काय पाहिजे? रस्त्यात सोनगीरला थांबून आम्ही सगळ्यांनी मस्त नाश्ता केला. मग आम्हाला लागले धुळे शहर. सकाळी सकाळी वातावरण इतकं छान दिसत होतं, तुम्ही बघू शकतात. आणि नंतर आम्हाला रस्त्यात पुढे लागणार होता कन्नड घाट. कन्नड घाट पण इतका सुंदर आणि छान दिसत होता. पावसाळ्यामध्ये घाट बघण्याची मजाच काही वेगळी असते. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मजा आहे. मग आम्ही पोचलो घृष्णेश्वरला, जे की आमचं डेस्टिनेशन होतं. मग आम्ही दर्शनासाठी लाईनीत लागलो. लाईनीत उभे असतानाच तुम्ही देवासाठी प्रसाद, फुलं, माळा सगळं काही घेऊ शकतात. त्याची दुकानं मध्येच त्यांनी लावलेली आहे जवळच. मंदिराचा कळस इथून खूप छान दिसत होता. स्वीटूने पण देवासाठी छानसं एक फूल घेतलं होतं. आणि लाईन तुम्ही बघू शकतात, बऱ्यापैकी गर्दी झालेली होती. सकाळचा टाईम होता तरीसुद्धा एवढी गर्दी होती. आणि दुपारून खूपच जास्त गर्दी असते. मंदिर दुपारी 12 ते 1 बंद असतं. म्हणून जर तुम्ही घृष्णेश्वर येण्याचा प्लॅन करत असणार तर सकाळी लवकर या, म्हणजे तुमचे दर्शन चांगल्या प्रकारे होईल. नाहीतर गर्दी खूप असल्याकारणाने तुम्हाला 3 ते 4 तास लागू शकतात.
आमचं दर्शन खूप छान प्रकारे झालं आणि नंतर आम्ही बाहेर आलो. बाहेरच्या साईडला एक स्क्रीन लावली आहे जिथून तुम्ही दर्शन घेऊ शकतात. नंतर आम्ही आसपास असलेल्या मंदिरांमध्ये जाऊन सगळ्यांचे दर्शन घेतलं. स्वीटू तर खूपच एक्साइटमेंटमध्ये होती आणि ती सगळ्यात आधी पुढे पळत होती. तसेच मंदिर परिसरात विविध प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत ज्याच्यामध्ये लेडीज पर्सेस किंवा त्यांचे सामान, लहान मुलांच्या विविध वस्तू आणि देवपूजेचे साधन सामग्री सर्व प्रकारची उपलब्ध आहेत. मग आम्ही आलो जवळच असलेल्या भद्रा मारुती या प्रसिद्ध ठिकाणी. मंदिर परिसरात डेव्हलपिंगचं काम चालू होतं जे की तुम्ही बघू शकतात. नंतर भद्रा मारुतीचं पण खूप छान दर्शन झालं. भद्रा मारुतीला पण खूप प्रमाणामध्ये लोकांची गर्दी जमलेली असते. मंदिरात आत प्रवेश केल्यावर तुम्हाला इतकं छान आणि सुंदर कोरीव काम दिसतं की तुमचं मन प्रसन्न होऊन जातं. मग आम्ही बाजूला तयार होत असलेल्या हॉलमध्ये जाऊन हनुमान चालिसेचं पठण केलं. मंदिराला लागूनच खूप सुंदर आणि भव्य मोठा हॉल बांधलेला आहे. तिथे स्थानिक आठवडे बाजार भरलेला होता. मग आम्ही तिथून काही भाजीपाला घेतला. भाजीपाला घेता घेता दुपार होऊन गेली होती. नंतर आम्हाला लागली भूक. त्यासाठी आम्ही तिथे जवळ असलेल्या एका छानशा हॉटेलमध्ये जेवायला बसलो आणि स्वीटू तिथे पण खेळण्याच्याच मूडमध्ये होती. मस्त जेवण केल्यानंतर आम्ही लागलो परतीच्या प्रवासाला आणि रस्त्यात आम्हाला परत छानशे मंदिर दिसले. मग रस्त्यात आम्ही गाडीत CNG भरण्यासाठी CNG पंपावर थांबलो. स्वीटू तिथं पण खेळतच होती. पंपाचा तिला जोराचा आवाज येत होता म्हणून ती कान झाकून इकडे तिकडे पळत होती. मग तिला विचार आला की आपणच पेट्रोल पंपावर कामाला लागून जाऊ. पण बाबा कुठेतरी जात असल्याचं पाहून तिने तो कॅन्सल केला आणि बाबांच्या मागे पळाली. मग आम्ही गाडीत पण चुन्नू मुन्नू खेळलो. लहान मुलं सोबत असल्यावर वेळ कुठे निघून जातो कळत पण नाही. प्रवासात एकदम फुल टाइमपास होत होता आणि वेळ निघत होता. मग स्वीटूने प्रश्न विचारायला जी सुरुवात केली विचारूच नका. सारखी बडबड बडबड. दिल्ली से बम्बई पूरे रास्ते उसका FM रेडियो ऑन था. कचर 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 और मैं भी सुनती रही. ज्या वेगाने ती आम्हाला प्रश्न विचारत होती तेवढ्याच वेगाने आमची गाडी पुढे पळत होती. स्वीटूच्या प्रश्नांना उत्तर देत आणि बाहेर दिसणाऱ्या निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोचलो सोनगीरला. मध्ये आम्ही काही कामासाठी थांबल्यामुळे आम्हाला सोनगीरला पोचण्याला झाली होती वेळ. मग आम्ही तिथंच जेवणाचा विचार केला. बोल परत. हाय गाइस. भाऊ अजून पुढे काही बोललाच नाही. आम्हाला खूप उशीर झाला होता आणि आम्ही रात्री खूप उशिरा घरी पोचलो आणि आमचा इथंच ब्लॉग संपतो.